हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमधील 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न दिलेला आहे, पहा. पहिला प्रश्न दिलेला आहे, पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. एक्स स्क्वेअर पहिलं दिलं एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54. आता अवयव पद्धत म्हणजे काय, तर आपले हे जो दिलेले आहे 3 नंबरची संख्या, त्यांचा गुणाकार हा 54 आला पाहिजे आणि त्यांची वजाबाकी, इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाबाकी ही 15 आली पाहिजे. अशा 2 संख्या शोधायचा ज्यांची वजाबाकी 15 येईल आणि त्यांचा गुणाकार 54 येईल. आता बघा, पाढे, आपल्याला पाढे सगळ्यांचे पाठ असतील, जरी नसतील तरी आपल्या चॅनलवर पाढ्यांचे सुद्धा इझी ट्रिक्स आहेत. 100पर्यंत मी जवळजवळ पाढे कसे पाठ करायचे, कसे लक्षात ठेवायचे याचे इझी ट्रिक्स दिलेले आहेत. ते पहा. पाढे पाठ करण्यासाठी पाढे पाठ असतील आणि इथं चिन्हांचे नियम माहिती असतील तर अवयव पद्धत कधीच कोणाची चुकू शकत नाही. त्यामुळे ते चिन्हांचे नियम आणि तो पाढ्यांची ट्रिक्स, तो पण व्हिडिओ नक्की पाहून घ्या एकदा. बघा, त्यासाठी काय करणार आपण, ही 3 नंबरची संख्या, त्यांचा गुणाकार 54 आणि वजाबाकी 15. का, तर इथं वजाचं चिन्ह आहे. मग आपण पहिला पाढा घ्या. पहिला कोणता असतो? 2चा पाढा. 2च्या पाढ्यात 15 आहेत का? नाही. बरोबर. 3च्या पाढ्यात आहेत का? आहेत 15. 15 आहेत, पण 54 आहेत का? नाही. मग नंतर अजून कोणते येते? 3च्या नंतर कोणता पाढा येतो पहा? 4. 4च्या पाढ्यात आहेत का? 15. 4 एके 4, 4 दूने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16. 4च्या पाढ्यात पण नाही. 5च्या पाढ्यात आहेत 15, पण त्यांचा गुणाकार 54 येतो का? नाही. 6च्या पाढ्यात आहेत का? 6 9 54, त्यांचा गुणाकार 54. 6 9 54 आणि 9 आणि 6 केले तर त्यांची बेरीज 15 येऊ शकते. बरोबर. पण आपल्याला इथं वजाचं चिन्ह, आपल्याला बघा 2 संख्या मिळाल्या की ज्यांचा गुणाकार 54 येतो. कोणती संख्या मिळाली? 9 आणि 6. एका बाजूला लिहून घ्या, 9 आणि 6, आणि त्यांची वजाबाकी बेरीज केली तर आपल्याला ही मधली संख्या मिळते. बरोबर. मग आता बघा, इथं चिन्हांचा विचार करायचा. 2 संख्या मिळाल्या, आता चिन्हांचा विचार करताना आपल्याला त्यांची वजाबाकी काय पाहिजे? वजा 15. बरोबर. आणि त्यांचा गुणाकार काय पाहिजे? 54, पण तो काय पाहिजे? प्लस. मग जर ह्या दोन्हींना मी मायनस सिम्बॉल दिलं तर मायनस इंटू मायनस प्लस होईल, म्हणजेच वजा गुणिले वजा प्लस होईल. बरोबर. प्लस 54 येऊ शकतं. आणि मग काय करणार? वजा 9 आणि वजा 6 किती येतात? त्यांची बेरीज करून आपल्याला वजाचं चिन्ह देतात. बेरजेच्या नियमामध्ये किती येऊ शकतं? त्यांची बेरीज वजा 15. बरोबर. कारण वजा 9 आणि वजा 6 केले तर काय येईल? वजा 15. ही आपल्याला मधली संख्या बरोबर मिळेल, म्हणून आपण काढलेल्या संख्या या दोन्ही बरोबर आहेत. या पद्धतीने आपण 2 अवयव मिळवले. मग ती लिहिताना समीकरणामध्ये कसं लिहिणार? एक्स स्क्वेअर मायनस काय लिहिणार? 6x मायनस 9x प्लस हा 54 ॲज इट इज राईट डाऊन इक्वल टू 0. त्यानंतर काय, तर आता ह्या दोन्हींमध्ये आता हे 2 गट पाडायचे, 2 गट. बरोबर. मग आता ह्या दोन्हींमधून कॉमन संख्या काढायची. आता ह्याच्यामध्ये कॉमन काय येईल? एक्स येईल. इथे एक्स आहे. मग आता हा एक्स स्क्वेअर आहे, मग इथं एक्स ऑलरेडी लिहिलेला आहे. मग काय इथे एक एक्स राहिला, म्हणजे एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, मायनस एक्स हा ऑलरेडी बाहेर काढलेला आहे कॉमनमध्ये. बरोबर. मग तिथं काय राहिलं? फक्त 6 वजा इथं काय येणार? 9 येईल. वजा 9, कारण 9ने 54ला भाग जातो. 9 सक 54. का हा एक्स 9 इथं वजा 9 आहे. वजा 9 अधिक 54ला भाग दिला तर काय येणार? वजा अधिक वजा किती आहे? 9 सक 54 इक्वल टू 0. बरोबर. मग आता हे कॉमन संख्या लिहून घ्या. कॉमन ब्रॅकेट एक्स मायनस 6 हा कॉमन आला. त्यानंतर इथं काय राहिलं? एक्स मायनस 9 एका ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या इक्वल टू 0. आता दोन्ही सेपरेट करा. एक्स मायनस 6 इक्वल टू 0, ते ब्रॅकेटच्या बाहेर काढायचे. एक्स मायनस 9 इक्वल टू 0. मग एक्स मायनस 6 इक्वल टू 0. मग एक्स इक्वल टू किती येईल? हा -6 इकडं आल्यावर काय होईल?
+6 प्लसचं साईन नाही दिलं तरी चालतं, ते कन्सिडर केलं जातं ऑलरेडी. x इक्वल टू हा -9 आहे, तो इकडे गेल्यानंतर काय होईल +9 होईल. बरोबर, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6 आणि 9. मग आपण काय लिहिणार खाली, म्हणून एक सेंटेन्स 6 आणि 9 ही दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं. पहा, आपण फक्त 3 नंबरची संख्या, त्यांचा गुणाकार तो आला पाहिजे, त्यांची बेरीज वजाबाकी ती मधली संख्या आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण 2 संख्या शोधल्या, त्यानंतर त्यांच्या चिन्हांचा विचार केला आणि चिन्हानंतर ते आपण इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकत गेलो आणि इक्वेशन अशा पद्धतीने सॉल्व केलं. अशा पद्धतीने अवयव पद्धत काढायची असते. अशाच पद्धतीचे एक नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात, ते कसं सॉल्व करायचं ते मी सांगते. बघा, सेकंड दिलं आहे 3x² - x - 10 = 0. जेव्हा एका चलाच्या अगोदर ही संख्या दिलेली असते तेव्हा त्यावेळेस आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व करणार. बघा, पहिले एक्झाम्पल दिलं आहे, तिथं संख्या होती का ह्या चलाच्या अगोदर, नाही. एक्सच्या अगोदर कोणती संख्या होती का, डायरेक्ट आपण सॉल्व केलं. पण जेव्हा इथं संख्या दिली जाते तेव्हा मग कसं सॉल्व करणार. मग त्यावेळेस काय करतात, हे 3 आणि हा 10 यांचा गुणाकार किती येईल 30. मग अशी संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार 30 येईल आणि त्यांची वजाबाकी तर -x आहे, म्हणजेच इथं काय कन्सिडर केली जाते व्हॅल्यू -x म्हणजेच -1, म्हणजे इथे काही नाही म्हणजे काय असतो 1 हा कन्सिडर केला जातो. मग ज्यांचा गुणाकार 30 येईल आणि ज्यांची वजाबाकी 1 येईल अशी संख्या शोधायची. मग आता 2च्या पाड्यात आहेत का 30 आहेत, पण 15 गुणिले 2 गुणिले 15 केलं तर मग 15तून 2 घालवले तर किती येते, त्यांची वजाबाकी 13 येईल. मग ते होईल का, नाही. 2च्या पाड्यात पाहिले. 3च्या पाड्यात 3 10 30, 10तून 3 गेले तर काय होईल 7 राहतील, त्यांची वजाबाकी 1 येईल का, नाही. मग 3च्या नंतर 4च्या पाड्यात आहेत का, 4च्या पाड्यात 30 आहेत का, नाही. मग नंतर 5च्या पाड्यात आहेत का, 5 30, 5च्या पाड्यात आहे आणि 5 आणि 6, मग 6तून 5 जर घालवले तर आपल्याला काय मिळेल, 1 येईल का, येईल. बरोबर, 1 येईल. मग आपल्याला संख्या कोणती मिळाली, आपण सिक्वेन्सली पाहतोय 2च्या पाड्यात आहेत का, 3च्या, असं पाहत जायचं म्हणजे आपल्याला त्या संख्या बरोबर मिळतात. 5 आणि 6, कारण 5च्या पाड्यात 30 आहेत, कारण ह्यांचा गुणाकार, कारण इथं आपल्याला बघा पहिल्यांदा एक संख्या दिलेली आहे, त्यामुळं ही संख्या गुणिले शेवटची दिलेली संख्या, त्यांचा गुणाकार किती येतोय 30, म्हणून आपण काय केलं 30 ह्या संख्यांचा गुणाकार आला पाहिजे अशा संख्या शोधल्या आणि त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे, इथं काहीच नाही म्हणजे 1 आली पाहिजे. इथं किती -1, बरोबर, मायनसचं चिन्ह आहे म्हणून मायनस, जर प्लस असतं तर +1 आपण इथं कन्सिडर केलं असतं. मग आता संख्या काय कशा शोधणार, काय करणार आपण ह्याच्या इथं सिम्बॉल कसे देणार. मग सिम्बॉल बघा, 6तून आपल्याला 5 गेले तर 1 येईल, पण वजा 1 येईल का, मग काय वजा 1 येण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह द्यावे लागेल आणि बारक्या संख्येला प्लसचं. का तर आपल्याला काय पाहिजे, वजा 1 आला पाहिजे, त्यांची बेरीज वजा 1 आली पाहिजे, म्हणून आपण मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह दिलं, बारक्या संख्येला काय दिलं, प्लसचं चिन्ह दिलं. मग प्लस मायनस, मग 6 पंचे 30 येईल का, बरोबर, कारण ह्यांना मायनसचं चिन्ह लागेल. प्लस मायनस गुणाकार केला तर काय येईल, मायनस, म्हणून आपल्याला ह्या संख्या मिळाल्या. मग आता इक्वेशनमध्ये आपण मगाच्यासारखं टाकायचं. कसं टाकणार, मग 3x² मायनस काय लिहिणार आपण आता, मायनस ह्या मोठ्या संख्येला चिन्ह द्यायचे 6x प्लस हा 5x मायनस, इथं मायनस ही काय इक्वेशनमध्ये 10. आता बऱ्याच जणांना वाटतं इथं 30 काय नाही, हे 30 लिहिलं जात नाही, फक्त ह्यांचा गुणाकार 30 हा कन्सिडर केला जातो. पण इक्वेशनमध्ये लिहिताना जी थर्ड नंबरची जी संख्या दिली आहे इक्वेशनमधली, ही 3 नंबरची तीच संख्या इथं लिहायची. कारण काय विद्यार्थी काय करतील, ही 30 ह्यांचा गुणाकार आपल्याला 30 पाहिजे पण इथं 30 लिहितील, ते लिहायचं नाही, ते रॉंग होईल. का हे जे इक्वेशनमध्ये दिले ती व्हॅल्यूच इथं पुट करायचे. बरोबर, इक्वेशनमध्ये जी व्हॅल्यू दिली फक्त गुणाकार कन्सिडर करायचं त्यांची ती संख्या आणि ह्यांचा गुणाकार करून मग
जी संख्या येते त्या अशाच संख्या शोधायच्या. लिहिताना पण ही इक्वेशनमध्ये दिलेली संख्या लिहायची. बरोबर. मग आता काय करतो आपण नेहमीप्रमाणे 2 गट पाडतो. मग त्यानंतर ह्यातून कॉमन काय निघेल 3x हा कॉमन निघेल. मग राहतात काय इथं x राहील वजा 3 दुने 6. x हा ऑलरेडी इथं बाहेर काढलेला आहे. प्लस आता हा 5 ह्यामध्ये कॉमन काढते मी. त्यानंतर खाली इथं काय राहील x मायनस हा काय 5 दुने 10 वजा 2 आलं. बरोबर. मग आता कॉमन ब्रॅकेट एका साईडला लिहून घ्या x मायनस 2. इथं किती राहिले ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 5 इक्वल टू 0 इक्वल टू इथं 0 लिहायला विसरायचं नाही, मी विसरले होते. इक्वल टू मग प्रत्येक ब्रॅकेट सेपरेट करून घ्या. x मायनस 2 इक्वल टू 0 3x प्लस 5 इक्वल टू 0. मग हा x इक्वल टू किती येईल आता x इक्वल टू हा -2 आहे. इकडे आल्यावर काय होईल +2. प्लसचं साईन नाही दिलं तरी चालतं. मग आता इथे बघा हे काय करणार आपण कसं मग 3x आहे असं इथं ठेवणार इक्वल टू हा +5 आहे. इकडे गेल्यावर काय होईल -5. मग xची व्हॅल्यू कशी काढणार x इक्वल टू हा मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होणार डिवाइड होणार 5ला. मग -5 डिवाइड बाय 3 अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. आणि मग सेंटेन्स लिहायचं म्हणून 2, -5/3 ही दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. हे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही. हे सेंटेन्स लिहायचं कारण ह्यालाही अर्धा मार्क असतो. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. बघा एक आपण जेव्हा व्हॅल्यू दिली जाते तेव्हा ते इक्वेशन कसं सॉल्व करायचं अवयव पद्धतीने, आणि जेव्हा इथं कोणतीही एक्सच्या अगोदर कोणतीही व्हॅल्यू नाही दिली ते इक्वेशन कसं सॉल्व करायचं अवयव पद्धतीने तेही दिलेलं आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही, फक्त अवयव पाडायचे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचं. तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपले कोणी मित्र नातेवाईक कोणी असतील 10वीमध्ये तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा, कारण त्यांना नक्कीच याचा उपयोग होईल एक्झाममध्ये. थँक्यू.